नमस्कार मित्रांनो, सध्याच्या घडीचा शाळा स्तरावरील महत्त्वाचा विषय म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3। तर मित्रांनो, या संदर्भात आपण 2 व्हिडिओ ऑलरेडी बघितलेले आहे आणि हा तिसरा व्हिडिओ असणार आहे या सिरीजचा। तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 सन 2025-26 करिता आपल्याला शाळा मूल्यांकन करिता नवीन वेळापत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे आणि पोर्टलवर त्याची अपडेट सुद्धा आलेली आहे। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानासाठी आपल्याला जे नोंदणी करायची आहे ते कशा पद्धतीने आपल्या मोबाईलच्या सहाय्याने करायची याची माहिती बघितलेली आहे। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण शाळा मूल्यांकन जे असणार आहे नवीन पद्धतीचं ते त्याचं वेळापत्रक जे आलेलं आहे ते वेळापत्रक जाणून घेणार आहोत। नेमकं कशा पद्धतीने होणार आहे, किती तारखेला होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 चा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। शाळा मूल्यांकन नवीन वेळापत्रक अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। काही तासापूर्वी आपण आपल्या चॅनलवर जो व्हिडिओ बघितलेला होता, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत आपल्याला जे रजिस्ट्रेशन करायचं आहे ते कशा पद्धतीने मोबाईलच्या सहाय्याने करायचं याची संपूर्ण माहिती बघितलेली होती आणि त्या पोर्टलवर आपल्याला वरच्या बाजूला उजव्या हातावर आपल्याला 2 टॅब दिसलेले होते। त्यामध्ये एक होतं वेळापत्रक आणि एक होतं युजर गाईड। तर मित्रांनो, त्यामध्ये वेळापत्रक जर आपण क्लिक केलं तर आपल्यासमोर हे जे पत्र आहे हे अशा पद्धतीने तिथे ओपन होणार आहे। तर बघा, अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं। तर संपूर्ण माहिती याची जाणून घेणार। संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व शिक्षण संचालक, प्राथमिक माध्यमिक शिक्षण संचालक योजना, विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक, मुख्याधिकारी आणि गट विकास अधिकारी, पंचायत समिती सर्व। आणि विषय बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक 3 सन 2025-26 राबवण्याबाबत संदर्भ दिलेल्या मागील पत्रांची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ। 2023-24 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळाकरिता दिनांक 1/1/2024 ते दिनांक 15/2/2025 या कालावधीत राबवण्यात आले। या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबर माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद दिला। जवळपास 95% शाळांमधील सुमारे 2 कोटी विद्यार्थी या अभियानाअंतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते, त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले। या अभियानातील काही उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली। 2024-25 मध्ये टप्पा क्रमांक 2 मध्ये सदर अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापन शाळांकरिता दिनांक 29/7/2024 ते दिनांक 15/9/2024 या कालावधीत राबवण्यात आले। या अभियानात जवळपास 97,628 शाळांनी अभियानाअंतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते, त्यामुळे हे अभियान सुद्धा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले। मधील शासन निर्णयामुळे शासनाने सन 2025-26 मध्ये देखील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 या अभियानाचा कालावधी दिनांक 3 नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। सदर अभियान राबवण्याबाबतच्या सूचना संदर्भीय पत्र क्रमांक 2 अन्वये देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची हे सूचना किंवा हा पॉइंट असणार आहे। हा जो कालावधी असणार आहे यावर्षीचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे टप्पा क्रमांक 3चं, याचा जो कालावधी आहे शाळा स्तरावर हा असणार आहे 3 नोव्हेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025। याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेली होती। या अभियानामध्ये शाळा स्तरावरून माहिती अंतिम करणे, केंद्र, तालुका, जिल्हा, महानगरपालिका, विभाग, राज्यस्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करून सोबत जोडले दिनांक 16/10/2025 अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून माहिती अंतिम करायची आहे। सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरूपाचे असून त्याचा माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो, त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी। तसेच शाळांकडून व इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती अंतिम असेल त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही याची देखील नोंद घ्यावी। याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना
सूचित करावे. वरील प्रमाणे सोपवण्यात आलेल्या जबाबदारीनुसार कार्यपद्धतीनुसार विहित वेळापत्रकाप्रमाणे कामकाजाचे अचूक नियोजन करून सदर टप्पा क्रमांक 3 अभियान हे यशस्वीरित्या पार पाडले जाईल याची सर्वांनी वैयक्तिकरित्या दक्षता. प्रताप सिंह, आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य. तर अत्यंत महत्त्वाचं हे जे वेळापत्रक आहे मित्रांनो हे येथे आलेलं आहे आणि आता जे प्रत्यक्ष वेळापत्रक आहे ते खाली दिलेलं आहे ते आपण आता बघणार. माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 अभियान सन 2025-26 शाळा मूल्यांकन वेळापत्रक. शाळा स्तरावरून माहिती अंतिम करण्याचा सोमवार दिनांक 1/12/2025 ते दिनांक 19/12/2025 शाळा स्तरावरील संपूर्ण माहिती भरून आपल्याला ते फायनलाइज करायची आहे 1/12/2025 ते 19/12/2025 पर्यंत. म्हणजे जवळपास आजची 2 तारीख आहे मित्रांनो आणि आजपासून 19 तारखेपर्यंत आपल्याला ते वेळ असणार आहे आणि याची मुदतवाढ कोणत्याही परिस्थितीत दिली जाणार नाही असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे केंद्रस्तर URC 20/12/2025 शनिवार माहिती अंतिम झाली त्याकरिता दिनांक 9/1/2026 शुक्रवार सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर तालुका स्तरावर असणाऱ्या 22/12/2025 सोमवार केंद्र URC पातळीवरून अंतिम झालेली ते 16/1/2026 शुक्रवार सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर जिल्हा स्तरावर असणाऱ्या 1/1/2026 ते 22/1/2026 गुरुवार सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर महानगरपालिकेसाठी 1/1/2026 गुरुवार ब्लॉक पातळीवरून अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन ते 22/1/2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर विभाग स्तरावर असणाऱ्या दिनांक 15/1/2026 गुरुवार ते 28/1/2026 बुधवार सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणि राज्य स्तरावर 27/1/2026 मंगळवार ते 30/2/2026 मंगळवार सायंकाळी 5 वाजे. सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक अत्यंत महत्त्वाचं हे असणार आहे. अनुक्रमांक विवरण केंद्र स्तर समितीकरता लॉग इन सुविधा गो लाईव्ह मूल्यांकनाचा अंतिम दिनांक. केंद्र स्तरावर असणाऱ्या केंद्र स्तर समिती गो लाईव्ह 20/12/2025 आणि मूल्यांकनाचा अंतिम दिनांक असणार आहे 9/1/2026. तालुक्यासाठी असणार आहे समिती ऑनलाईन सुविधेची तालुका स्तर समिती असणार आहे आणि गो लाईव्ह असणार आहे 22/12/2025 ते मूल्यांकनाचा अंतिम दिनांक असणार आहे 16/1/2026. महानगरपालिका जिल्ह्यासाठी असणार आहे महानगरपालिका जिल्हा स्तर समिती 1/1/2026 गो लाईव्हसाठी असणार आहे आणि मूल्यांकनाचा अंतिम दिनांक असणार आहे 22/1/2026. त्यानंतर विभाग स्तर असणार आहे समिती 15/1/2026 गो लाईव्ह आणि मूल्यांकनाचा अंतिम दिनांक 28/1/2026 आणि राज्यासाठी असणार आहे मूल्यांकनाचा अंतिम दिनांक 3/2/2026 आणि गो लाईव्ह असणार आहे 27/1/2026. केंद्र सर्व प्रत्येक सहभागी शाळेचे मूल्यांकन करणे अभिप्रेत आहे. तालुक्यासाठी प्रत्येक केंद्रातून प्रत्येक गटातून पहिली एक शाळा तालुक्यासाठी मूल्यांकनासाठी घ्यावी त्यामधून निवड होईल. जिल्हा स्तरावर असणारी तालुक्यातील पहिली शाळा एक शाळा प्रत्येक गटातून एक शाळा जिल्हा समितीचे मूल्यांकन करावे त्यामधून निवड होईल. महानगरपालिका URC मधील पहिली एक शाळा प्रत्येक गटातून एक शाळा समितीचे मूल्यांकन करावे त्यामधून निवड होईल. विभागावर असणाऱ्या जिल्ह्यातील पहिली एक शाळा प्रत्येक गटाकरिता मूल्यांकनासाठी घ्यावी त्यामधून निवड होईल आणि राज्यस्तर प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकामधील शाळांमधून प्रत्येक गटातील एक शाळा मूल्यांकनासाठी घ्यावी त्यामधून निवड होईल. तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे असणार आहे संपूर्ण नियोजन जे आहे जे शाळेचं मूल्यांकन होणार आहे कशा पद्धतीने होणार आहे याचं संपूर्ण वेळापत्रक इथे दिलेलं आहे. पोर्टलवर मित्रांनो हे टॅब आहे आणि त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर हे संपूर्ण वेळापत्रक जे आहे ते आपल्यासमोर अशा पद्धतीने येणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 सन 2025-26 करिता जे आलेलं आहे त्याची माहिती आपण बघितलेली आहे. मित्रांनो हे संपूर्ण सिरीज आपण आपल्या चॅनलवर लावणार आहोत. याचा हा 3रा व्हिडिओ होता आणि लगेचच आपण त्याची कच्ची माहिती वगैरे आपल्याला कशा पद्धतीने तयार करायची आहे त्याचं ऑनलाईन आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचं आहे आणि हे सर्व आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण हे करून घेणार आहोत. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत